विश्व मराठी संमेलनातील संस्कृती विषयक तिसऱ्या परिसंवादाचा विषय आहे लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि मराठी समाज। या परिसंवादात सहभागी झालेले वक्ते आहेत डॉक्टर प्रवीण भोळे, डॉक्टर गणेश चंदनशिवे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि अपर्णाताई पाटील। परिसंवादातील पुढील विषय आहे लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे समाज व्यवस्थेतील स्थान आणि आपले वक्ते आहेत डॉक्टर प्रवीण भोळे। सर ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे प्रमुख आहेत आणि प्राध्यापक म्हणूनही तेथे कार्यरत आहेत। थिएटर आर्टमध्ये सरांनी PhD केली आहे। त्याचबरोबर त्यांना अभिनयाची आवड आहे। अनेक नाटकांमधून त्यांनी कलाकार, दिग्दर्शक, लाईट डिझायनर, कॉस्ट्यूम डिझायनर म्हणूनही काम केले आहे। सर, या परिसंवादात मी आपले स्वागत करते। नमस्कार। विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनातील संस्कृती विषयक लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि मराठी समाज या परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर प्रवीण भोळे आपल्याशी संवाद साधतोय। आज मी ज्या विषयावर विवेचन करणार आहे किंवा माझी मतं मांडणार आहे तो विषय आहे लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे समाज व्यवस्थेतील स्थान। आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण लोकपरंपरा किंवा लोकसंस्कृती म्हणतो तेव्हा ह्या दोन्ही शब्दांमध्ये जो एक महत्त्वाचा शब्द आहे, जो एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोक। आणि हा जो लोक घटक आहे आणि ह्या लोक इंग्रजीमध्ये ज्याला फोक असं म्हटलं जातं आणि ज्याचं मराठीतनं भाषांतर अनुवाद आपण लोक ह्या अर्थाने करतो, ह्या लोकसंस्कृतीशी संबंधित, लोकपरंपरांशी संबंधित किंवा लोककलांशी संबंधित जेव्हाही आपण कुठल्याही गोष्टीचं विवेचन करतो तेव्हा साधारणपणे ज्या पद्धतीनं लोकशाहीची व्याख्या केली जाते त्याच पद्धतीनं या वेगवेगळ्या लोक शब्दाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांची देखील आपल्याला व्याख्या ही करता येऊ शकते। लोकशाही जशी लोकांसाठी लोकांनी चालवलेली समाज व्यवस्था, शासन व्यवस्था असं ज्या पद्धतीने आपण म्हणतो, तसंच ही जी लोकसंस्कृती असते किंवा लोकपरंपरा असते किंवा लोककला असते किंवा कोणत्याही पद्धतीचं लोकसाहित्य म्हणा, लोकवाङ्मय म्हणा, या पद्धतीच्या संकल्पना असतात त्या लोकांमध्ये निर्माण झालेल्या असतात। अर्थातच लोकांमध्ये निर्माण झालेल्या असतात आणि लोकांसाठी निर्माण केलेल्या असतात। त्याच्यातला एक महत्त्वाचा जो भाग असतो की ज्याला एका अर्थाने आपण अपौरुषेय अशा पद्धतीनं म्हणू शकतो की कोणी एकच एक त्याचा निर्माता नसतो, तर परंपरेनं वंशानुवंश चालत आलेल्या याच्यातनं किंवा समुदाय एकत्र येतो आणि त्याच्यातनं ह्या गोष्टींची निर्मिती होते। मग ती लोकसंस्कृती असू दे, नाहीतर लोककला असू दे, नाहीतर लोकसाहित्य असू दे, लोकसंगीत असू दे, काहीही। तर त्याला एकच एक निर्माता नसतो, अनेक लोक एकत्र येतात आणि त्या लोकांच्या एकत्र येण्यातनं ते लोक जे एक जो एक शेअर्ड प्लॅटफॉर्म ह्या सर्व लोकांचा असतो, ज्याच्यामध्ये त्यांच्या समाजातल्या ज्या सामायिक गोष्टी असतात, ज्या सगळ्यांनी शेअर केलेल्या गोष्टी असतात, त्याच्यातनं या बाबींची निर्मिती ही होत असते आणि त्यामुळे या प्रकारांना एकच एक निर्माता असा नसतो, तर समाजाची मिळून त्या कम्युनिटीची मिळून ती एक अभिव्यक्ती असते। हे यात महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट जेव्हा आपण
लोक असं म्हणतो तेव्हा जेव्हा आपण लोक हे जर एका ध्रुवावर मानले तर दुसऱ्या ध्रुवावर आपल्याला शास्त्र असं म्हणता येतं. आणि शास्त्र म्हणजे काय तर जे सूत्रबद्ध करून ठेवलेलं आहे आणि त्या सूत्रानुरूप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा एका एंटिटीकडून दुसऱ्या एंटिटीकडे जे ज्ञान प्रसारित होतं त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. तर शास्त्र हे ग्रथित होणे, गठीत होणे, सूत्रबद्ध होणे याच्याशी जास्त निगडीत असतं. त्या मानाने लोक ही अभिव्यक्ती मात्र ह्या कुठल्याही पद्धतीच्या बांधणीपासनं मोकळी, अतिशय मोकळी ढाकळी, एक लूज अशा पद्धतीची चौकट असलेली, अर्थात चौकट असतेच पण ती चौकट अतिशय लूज असते किंवा ती सेमी परमिएबल असते की ज्याच्यातनं म्हटलं तर काही गोष्टी बाहेर जातात, म्हटलं तर काही घटक आत येतात. अशा पद्धतीची ही चौकट ह्या लोक प्रकाराला असते आणि त्यामुळे ती शास्त्राच्या विरुद्ध अशी आपल्याला म्हणता येते. थोडक्यात काय तर कुठलंही नियमांनी ती पटकन बद्ध होत नाही. तर त्याचे ज्या निकषांवर ती संस्कृती उभी राहिलेली असते, ती परंपरा उभी राहिलेली असते, ज्या कला उभ्या राहिलेल्या असतात तर त्या एका समजुतीवर आधारित असतात की दोन्ही बाजूंनी काहीतरी समजुती आहेत आणि त्या समजुतींवर या गोष्टी आधारित आहेत. तर परंतु कुठलेही नियम नाही. जसं भारतीय परंपरेत आपल्याला एका बाजूला साहित्यशास्त्र आढळतं, नाट्यशास्त्र आढळतं किंवा इतर अनेक वेगवेगळ्या शास्त्रांची परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरांमध्ये आपल्याला आढळून येते. परंतु ह्या शास्त्रांच्या विरुद्ध जाणारा हा लोक असा घटक असतो आणि त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या की एक त्याला एकच एक निर्माता नसतो तर ही एक समूहाची निर्मिती असते आणि दुसरं म्हणजे याचं स्वरूप हे थोडंसं प्रवाही, लिक्विड ह्या पद्धतीचं असतं. शास्त्रासारखं ते बद्ध बांधलेलं या स्वरूपाचं ते नसतं. ह्या चौकटीत ही एक चौकट आता आपण ठरवून घेतली तर पुढे आपल्याला जे म्हणायचं आहे की मग ही जी अशी लोकांची संस्कृती, लोकांची परंपरा यांचं आपल्या समाज व्यवस्थेत स्थान काय आहे. तर समाज व्यवस्था ही जरी एक व्यापक संकल्पना इथे म्हटलेली असली तरी आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत, विचार करणार आहोत ते मराठी समाजाविषयी. आणि महाराष्ट्रातल्या समाजामध्ये लोकपरंपरा कशा पद्धतीने निर्माण झाल्या, कशा पद्धतीने नांदल्या किंवा लोकसंस्कृतीचं त्या ह्या मराठी समाजामध्ये, मराठी समाज व्यवस्थेत नेमकं स्थान काय आहे आणि ते कसं असलं पाहिजे किंवा भविष्यात त्याची परिस्थिती ही कशी असणार आहे याविषयीची माझी काही निरीक्षणं आज या परिसंवादाच्या निमित्तानं मी आपल्या समोर मांडतो आणि ही निरीक्षणं मांडण्याची संधी विश्व मराठी परिषदेने खरं तर उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी विश्व मराठी परिषदेचा अत्यंत ऋणी आहे. तर जेव्हा आपण कुठलीही संस्कृती म्हणतो तर पुन्हा एकदा ह्या शब्दाचा आपल्याला हे करावं लागेल की संस्कृती हा शब्द कुठून आलेला आहे की म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असं म्हणतो. आणि ही जी संस्कृती आहे ही नुसत्याच एका कुठल्याही संस्कृतीबद्दल आपण बोलत नसून लोकसंस्कृतीचा इथे आपण विचार करतो आहे. तर ही संस्कृती म्हणजे लोकांच्या चालीरीती, लोकांचं जगणं, लोकांचं खाणं, लोकांचे कपडे घालणं, त्यांच्या आयुष्यात जे वेगवेगळे प्रसंग येतात
त्या ते प्रसंग साजरं करणं, जसं लहान मूल जन्माला आल्यानंतर तो प्रसंग साजरा करणं, त्या मुलाला नाव देणं, त्या मुलाला तो ज्या धर्मात, ज्या पंथात, ज्या ज्ञातीत जन्माला आलेला आहे त्या ज्ञातीचा एक भाग बनवून घेणं. तो मुलगा जेव्हा तरुण होतो तेव्हा त्याला जोडीदार मिळवून देऊन त्याला विवाह बंधनात बांधणं, किंवा एखादा मनुष्य मेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करणं, ह्या सगळ्या बाबी संस्कृतीचा एक भाग आहेत. आणि ही संस्कृती कोणी ठरवलेली आहे? तर जसं आधी आपण म्हणालो त्याप्रमाणे एका बाजूला शास्त्र असतं आणि दुसऱ्या बाजूला लोकपरंपरा असते. शास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या असतात, त्याप्रमाणे हे करायचं असतं, पण केवळ शास्त्रानुसारच सगळ्या गोष्टी होतात अशातला भाग नाही. विशेषतः लग्नामध्ये ज्या पद्धतीची गाणी म्हटली जातात किंवा ज्या रूढी निर्माण होतात, ज्या परंपरा निर्माण होतात, त्या समाजाच्या त्या प्रदेशानुसारच्या ह्या वेगवेगळ्या असतात. आणि आधी आपण म्हटलो त्याप्रमाणे त्याला कोणाचीही एक सिग्नेचर तखल्लुस म्हणजे कवीचं नाव हे त्याच्यामध्ये नसतं, तर ते संपूर्ण समाजाने निर्माण केलेलं अशा पद्धतीचं ते असतं. आणि त्यामुळे एक आपल्याला म्हणता येईल की शास्त्र ही एक जर समजा एक जेनरिक अशा पद्धतीची संकल्पना असेल, म्हणजे आ सेतू हिमाचल अशा पद्धतीने जे भारतवर्ष आपलं पसरलेलं आहे, तर ह्या भारतवर्षामध्ये काही शास्त्र आपण पाळतो, जसं की वेगवेगळे शास्त्र ग्रंथ आपल्या परंपरेमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेले आहेत. वेद आहेत किंवा श्रुती आहेत, स्मृती ग्रंथ आहेत, या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि ते संस्कृतमध्ये लिहिले गेलेले आहेत. संपूर्ण भारतात समजू शकेल अशा एका भाषेत ते लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू की ज्या प्रदेशाला सिंधू नदीपासूनचा जो खालचा संपूर्ण प्रदेश आहे, जो हिंदुस्तान म्हणूनही आपण ज्याला ओळखतो, त्या सगळ्या प्रदेशामध्ये हे जे शास्त्र आहे ते काही कॉमन गोष्टी या संस्कृतीला प्रदान करतं. तर त्या प्रदेशातल्या ज्या लोकपरंपरा असतात त्या लोकपरंपरांनी तिथली संस्कृती ही निर्माण होते आणि त्याच्यामध्ये विविधता ही निर्माण होते. अशाच पद्धतीच्या काही विविध गोष्टी आपल्याला आपल्या मराठी समाजामध्ये, महाराष्ट्र समाजामध्ये दिसून येत आहेत. आता लोक ही संकल्पना जेव्हा येते आणि त्याला ह्या प्रदेशानुसार ची विविधता आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं मध्ययुगापर्यंत मागे जावं लागेल. कारण मध्ययुग हा असा काळ आहे की जिथे आपल्याला ज्याला इंग्रजीमध्ये व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस म्हणतात, प्रादेशिक भाषा असं म्हणतात, तर त्या प्रादेशिक भाषांमध्ये कलांची, साहित्याची निर्मिती ही मध्ययुगामध्ये झालेली आपल्याला आढळून येते. विशेषतः भारतावर जेव्हा ईशान्येकडनं आणि वायव्येकडनं वेगवेगळी आक्रमणं सुरू झाली आणि ह्या आक्रमणांमध्ये भारतीय लोकांच्या ज्या रूढी, परंपरा, चालीरीती आणि थोडंसं व्यापक अर्थाने म्हणायचं झालं तर धर्म हा जेव्हा धोक्यात येतो आहे असं लक्षात आलं, तेव्हा हिंदू धर्माच्या चालीरीतींवर एक विचारमंथन होऊन काही बाबींमधला मध्ये सवलत देण्यात आलेली. उदाहरणार्थ धर्मग्रंथ हे संस्कृतच्या ऐवजी प्रादेशिक भाषेत लिहिले जावेत आणि धर्माचं आचरण करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची तप, आचरण, व्रत, वैकल्य ह्यापेक्षा केवळ भगवंताचं नाव घेणं हे देखील त्या धर्माचा आपण हिस्सा आहोत हे सिद्ध करायला पुरेसं आहे. या पद्धतीचं
या पद्धतीच्या काही गोष्टी ठरवण्यात आल्या आणि गावोगावी मठ मंदिरं ही उभारण्यात आली आणि त्या मठ मंदिरांमध्ये जे आपले संस्कृत भाषेतलं वाङ्मय होतं ते त्या प्रादेशिक भाषेत अनुवादित करून रूपांतरित करून तिथल्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न हा मध्ययुगात झालेला दिसून येतो. आणि म्हणून संस्कृत भाषेत जरी आपल्याला वाल्मिकी रामायण दिसत असलं तरी मध्ययुगामध्ये हिंदी भाषेत तुलसी रामायण निर्माण होतं आणि मराठीमध्येही रामायणाची अनेक वेगवेगळी व्हर्जन्स मराठी भाषेतली आपल्याला दिसून येतात. भगवद्गीतेचं मराठी व्हर्जन ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला दिसून येतं. ही अर्थात फारच ढोबळ उदाहरणं आहेत, परंतु सर्वच पुराण कथा ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेमध्ये आल्या आणि तिथून आपल्या महाराष्ट्र समाजातल्या मराठी समाजातल्या लोकसंस्कृतीला चालना मिळाली आणि तिथून मग या लोकसंस्कृतीमध्ये वेगवेगळे घटक जन्माला आले. जशा वेगवेगळ्या लोककला जन्माला आल्या, जात्यांवरच्या ओव्या जन्माला आल्या, विवाह गीत जन्माला आली, वेगवेगळ्या प्रसंगातल्या चालीरीती जन्माला आले आणि यांचा विकास हा मध्ययुगात निर्मिती होऊन हळूहळू इंग्रज आपल्या देशात येईस्तोवर ह्या सर्व संस्कृतींचा विकास हा आपल्याला झालेला दिसून येतो. इंग्रज आल्यानंतर मात्र परिस्थिती बदललेली आपल्याला दिसून येते, कारण इंग्रज आले तर इंग्रजांनी भारताला कॉलनी वसाहत करून घेतलं आणि ह्या वसाहतीत केल्यामुळे मुख्यत्वे करून आपली भाषा आणि आपला परिधान या गोष्टींवर इंग्रजी आक्रमण हे झालं आणि इंग्रजी चालीरीती आल्या आणि महाविद्यालयं सुरू झाली, विद्यापीठं सुरू झाली इंग्रजांच्या काळामध्ये. इंग्रजी भाषा शाळांमधनं कॉलेजेसमधनं शिकवली जाऊ लागली आणि एका शिष्ट समाज व्यवस्थेचा उगम झाला आणि आपली लोकसंस्कृती ही हळूहळू बाजूला व्हायला लागली. जसं जसं मग अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे आक्रमण झाली, जसं आपण संज्ञापन माध्यमांचं म्हणू, चित्रपट आला, टेलिव्हिजन आला, नंतरच्या काळात इंटरनेट आलं, टेलिव्हिजनवरचे चॅनल आले, आताच्या काळात यूट्यूब आलं, नेटफ्लिक्स वगैरे सारख्या गोष्टी आल्या आणि ह्या सगळ्या बाह्य आक्रमणांमुळे जो इतिहास आपण लोकसंस्कृतीचा लोकपरंपरांचा पाहिलेला आहे ह्यांचा संकोच होताना आपल्याला दिसून येतो. आणि आज एका अत्यंत भयावह अशा वळणावर आपण उभे आहोत. ही जी अतिशय समृद्ध आपल्या मातीशी नातं सांगणारी ही आपली लोकसंस्कृती आहे, लोकपरंपरा आहे, ही उद्या अस्तित्वात राहणार आहे की नाही राहणार आहे याविषयी प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे असं आपण कितीही म्हटलं तरी काळाचं जे चाक आहे ते आपल्याला थांबवता येऊ शकत नाही. जाता जाता एक शेवटचा मुद्दा जो लोकसंस्कृती आणि लोकपरंपरांच्या बाबतीत आपल्याला म्हणावा लागेल तो असा की संपूर्ण भारत देशात, केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात अनेक लोकप्रथा, लोकपरंपरा किंवा लोककला ह्या जाती विशिष्ट राहिलेल्या आहेत. त्या जातीनं पिढ्यानपिढ्या त्या लोककलेची, त्या लोकसंस्कृतीची उपासना केलेली आहे, विकास केलेला आहे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती कला पोहोचवलेली आहे. अर्थात ही जाती व्यवस्था ही उतरंडीवर आधारित असल्यामुळे आज 21व्या शतकामध्ये आपण अर्थातच जातींमधली ही उतरण ही मान्य करू शकत नाही, परंतु ही जातींमधली उतरण अमान्य जेव्हा आपण करतो तेव्हा त्या जातीने ती लोककला टिकवून ठेवणं हे म्हणणंही विरोधाभासाचं होऊ शकतं. तर हा विरोधाभास लक्षात घेऊन जात व्यवस्था न टिकता लोकसंस्कृती कशी टिकली जाईल याचे प्रयत्न मला वाटतं या निमित्तानं व्हायला हवं. ज्या पद्धतीनं आपण
मराठी व्यावसायिक नाटकांमधल्या नटांना, तंत्रज्ञांना ज्या पद्धतीनं प्रतिष्ठा देतो, चित्रपटातल्या कलावंतांना प्रतिष्ठा देतो, टेलिव्हिजनवरच्या कलावंतांना प्रतिष्ठा देतो, त्या पद्धतीनं लोकसंस्कृतीचे पाईक असलेल्या ह्या सर्व कलावंतांनाही प्रतिष्ठा जोपर्यंत आपला समाज देत नाही तोपर्यंत लोकसंस्कृतीचं काय होणार याविषयी नुसतेच कोरडे हुंदके काढून काही होणार नाही. त्यामुळे समाजातल्या धुरीणांची ही जशी जबाबदारी आहे तशीच मला वाटतं या समाजाचा घटक असलेल्या प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी सगळ्यांनी ओळखल्यास निश्चितच ह्या आपल्या समृद्ध अशा लोकसंस्कृतीचे आणि लोकपरंपरेचे जतन आपण करू शकू असं मला वाटतं. पुन्हा एकदा विश्व मराठी परिषदेच्या आयोजकांचे या ठिकाणी मला माझी मतं मांडण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो आणि मी माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. लोकसाहित्य, लोकवाङ्मय, लोकपरंपरा या लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या असतात. त्याचा एकच एक निर्माता नसतो. लोकपरंपरेचं स्वरूप हे प्रवाही असतं आणि त्यातूनच समाज घडत जातो. लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीची जपणूक ही कृतीतून दिसायला हवी. हे मूलभूत विचार आपण आज सांगितलेत. या परिसंवादात आपले विचार मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परिसंवादातील पुढील विषय आहे महाराष्ट्रातील लोकपरंपरा आणि लोकसाहित्य आणि वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे. सर मूळचे जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी गावातील असून त्यांनी मराठी फोक थिएटर तमाशा या विषयात PhD केली आहे. लोककला, तमाशा रंगभूमी, लोकनाट्य यात त्यांनी भरघोस कामगिरी केली आहे. समाजभूषण पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, भूमिपुत्र पुरस्कार, पद्मश्री, दया पवार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले आहे. परिसंवादामध्ये आपले मनापासून स्वागत. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे, लोककलावंत, विभाग प्रमुख, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे पाळेमुळं किंवा एकंदरीतच भारतीय लोकसंस्कृतीचे पाळेमुळं हे अगदी खोलवर रुजलेली आहेत. आपण पाहतो की ही भूमी जी आहे ही भूमी संत, तंत आणि पंतांची भूमी आहे. इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथल्या यात्रा, जत्रा, उत्सव, महोत्सव बदलताना आपण पाहतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक पारंपरिक लोककला आहेत, ज्यामध्ये विधिनाट्य आहे, रंजनप्रधान नाट्य आहे, भक्तिनाट्य आहे, अभंग, गवळणी, कीर्तनं या सगळ्यांच्या समेळामधून ह्या सुसंस्कृत महाराष्ट्र आज ताटकणा करून समाजापुढे उभा आहे. इथल्या लोककलांनी आणि लोककलावंतांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन, उद्बोधन आणि रंजन केलेलं आहे. त्यातून लोकांना लोकशिक्षण दिलेलं आहे, लोकांना लोकबोधसुद्धा झालेला आहे. महाराष्ट्रात जर आपण प्रदेशांचा विचार केला तर विदर्भ आहे, खानदेश आहे, उत्तर महाराष्ट्र, खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आहे, मध्य मराठवाडा आहे आणि कोकणाचा भाग आहे. या प्रत्येक 12 कोसावरती आपण भाषा बदलताना पाहतो. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजासुद्धा बदलतो आणि म्हणून यात्रा जत्रा बदलताना आपल्याला लक्षात येतात. कुळधर्म कुळाचारानुसार 3.5 शक्तिपीठातल्या देवतेची पूजा अर्चा करत असताना लोक उपासक महामाता अंबा, भवानी, रेणुका आणि सप्तशृंगी या 3.5 शक्तिपीठाच्या देवतेची आराधना आपण करतो. घरामध्ये मंगल कार्य संपन्न होत असताना या कुळधर्म कुळाचारानुसार ज्यांच्या घराण्याचा कुळाचार हा देव खंडोबा असेल किंवा आई भवानी असेल, त्यांचं आपण एक जागर करून गोंधळ जागरणाच्या माध्यमातून त्यांची उपासना लोक उपासक करत असतात. या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा खऱ्या अर्थाने राबलेली आहे. आपण जर पाहिलं तर 3.5 शक्तिपीठं म्हणतो, पण 3.5 शक्तिपीठांपेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जे देवीचे अधिष्ठानं आपल्याला पाहायला मिळतात.
मग तुळजापूरची भवानी आहे, माहूरची रेणुका आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे, वणीची सप्तशृंगी आहे, मांढरची काळूआई आहे, पुण्याची पर्वती आहे, किंवा सातारची मंगळाई आहे, सौंदत्तीची यल्लम्मा आहे, ठाण्याची गावदेवी आहे, विरारची जीवदानी आहे, त्यानंतर मुंबईची मम्मादेवी आहे. आणि अशाच प्रकारे या देवतांचं स्थान महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी कुळाचारानुसार आपल्याला पाहायला मिळतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या पद्धतीने 3.5 शक्तिपीठातल्या आदिदेवतेचा गोंधळ घालण्याची परंपरा जशी महाराष्ट्रात सर्वदूर आहे, तशीच परंपरा ही खंडोबा या कुळदैवताची आराधना करण्याची आहे. कारण आपल्याकडे 2 संकल्पना आहेत. तर एक बा देवता आहे आणि दुसरी ई देवता आहे. ई देवता म्हणजे भवानी, अंबा, रेणुका आणि म्हणजे शक्ती देवता, आणि बा देवता म्हणजे ज्योतिबा, बिरोबा, खंडोबा, म्हसोबा, ही बा देवता. या सगळ्या क्षेत्रपाल देवता आहेत आणि क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी या देवतेने आपलं रूप धारण केलेलं आहे. आता खंडोबा मुळामध्ये शंकराचा अवतार. त्याने नंदीचा केला वारू, व्याघ्रचर्माची केली भंडारी, ती भंडारी गळ्यात घातली. त्रिशूळ होता त्याचा केला खंडा, म्हणून त्याला खंडोबा म्हणतात. विभूतीचा केला भंडार, व्याघ्रचर्माची केली भंडारी. म्हणजे अशा पद्धतीने खंडोबाचं आपण पाहतो की हे रूप कसं उदयाला आलेलं आहे. खंडोबाचे जे उपासक आहेत वाघ्या आणि मुरळी. आपल्याकडे वाघ्या मुरळी ही संकल्पना खऱ्या अर्थाने शेफड कम्युनिटी, धनगर समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खंडोबाला पूजलं जातं. आणि मग हा वाघ्या कसा जन्माला आला असेल तर कोणी एकेकाळी एका गरीब मेंढपाळाची मेंढरं एक वाघ खाऊन जायचा आणि तो मेंढपाळ खूप त्रस्त झाला होता, म्हणून त्याने भगवंताची याचना केली. देवाने त्याला आपला एक अंश म्हणून कुत्रा दिला. त्या कुत्र्याने त्या वाघाला 4 मुंद्यात चित केलं आणि सरळ नळदुर्गला नेऊन देवापुढे हजर केलं. तिथे तो गयावया करू लागला. तो वाघ म्हणजे कोण होता तर पूर्वश्रमीचा चंपानगरीचा राजा होता. तेव्हा राजा खूप उन्मत्त झाला होता, म्हणून देवाने त्याला शाप दिला होता की तू जंगलात जाऊन वाघ म्हणून हिंडशील, पण गरीब मेंढपाळाची मेंढरं मारली म्हणून तू खांद्यावर घोंगडी पांघरशील. आणि कुत्र्यामुळे तुझा उद्धार झालेला आहे, वाघामुळे तुझा उद्धार झालेला आहे, तर तू व्याघ्रचर्माची भंडारी गळ्यात घालशील आणि त्यात माझ्या नावाचा भंडार ठेवशील. आणि कुत्र्यामुळे तुझा उद्धार झाला म्हणून तू भुभू करत माझा महिमा सांगत पूर्ण जगभर फिरशील. म्हणून हा वाघ्या हा खंडोबाचा उपासक आहे. तशीच मुरळीसुद्धा खंडोबाची उपासक आहे. आणि वाघ्या आणि मुरळी हे दोघंजणं खंडोबाची उपासना करतात. त्याच खंडोबाच्या उपासनेमध्ये या मुरळीचा उदय कसा झाला असेल तर तिलोत्तमा नावाची एक नृत्यांगना 33 कोटी देव बसलेले असताना त्यांच्यासमोर नृत्य करत होती आणि त्यांच्यामध्ये भोळे भगवान शंकरही बसले होते. शंकराचं ते निळं रूप पाहून तिलोत्तमा त्यांच्यावरती मोहित झाली, म्हणून शंकराने तिला शाप दिला की तिलोत्तमे तू मुरळी होशील, तेव्हा तू मुरली होशील. तेव्हा तिने भगवंताकडे दया याचना केली आणि खरं झालं तसं की श्रीकृष्ण जेव्हा भूतलावरती अवतार घेईल आणि आपली बासरी जेव्हा तू फेकून देईल तर त्या बासरीतून तुझी मुक्तता, मुरलीतून तुझी मुक्तता होईल आणि तू मुरळी बनून माझा महिमा सांगतील. अशा प्रकारचा जो अवतार आहे हा खंडोबा महात्म्यामध्ये सांगितला जातो. आणि म्हणूनच लोकरंगभूमीवरती ज्या आध्यात्मिक कथा आहेत, स्फुटपदं आहेत, कूटपदं आहेत, ज्या आख्यानं आहेत, ज्या रचना आहेत, ज्या वीररसात्मक रचना आहेत, काही पोवाडे आहेत, काही प्रबोधनकारी पोवाडे आहेत, काही आख्यानक लावणे आहेत, ज्याच्यामध्ये कटाव, शिलकार, भेदिक, टाकण्या, शृंगार हा सगळा आपल्याला पाहायला मिळतो. संत चक्रधरापासून जी एक परंपरा परिवर्तनाची सुरू झाली, त्या चक्रधरापासून संत ज्ञानेश्वरापर्यंत, ज्ञानेश्वरापासून संत तुकारामापर्यंत, एकनाथापर्यंत, सोपान, नामदेव, चांगदेव, मुक्ताबाई, जनाबाई, या सगळ्या संतांनी समाजामध्ये जी दुफळी निर्माण झाली होती या दुफळीला मोडून काढण्यासाठी त्यावरती मार्मिक भाष्य केलं. मग आपल्या अभंगातून, आपल्या गवळणीतून, आपल्या विरहाण्यातून, आपल्या भारुडांमधून. भारूड म्हणजे काय तर बहुजनाच्या मनावरती जे आरूढ होतं आणि जे गारूड करतं त्याला बहुरूढ असं म्हणतात. ते बहुरूढ म्हणजे भारूड वय. आणि हे भारूड रूपकाश्रयी भारूड, रूपकाच्या माध्यमातून संतांनी लोकांना दृष्टांत दिलेला आहे, लोकांना मार्मिक भाष्य केलेलं, लोकांना लोकशिक्षण दिलेलं आहे. पण ते संत एकनाथ महाराजांची भारूड आपण जास्तीत जास्त पद्धतीने पाहतो. पण त्याच पद्धतीने जनाबाईची भारूड आहेत, संत सावता महाराजांची भारूड आहेत, संत चोखाचे, संत सेना महाराजांची भारूड आहेत. या सगळ्या संतांनी बहुजनांचं प्रतिनिधित्व करत असताना बहुजनांचं म्हणणं आपल्या भारुडातून मांडलेलं आहे. आणि त्यांनी कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही,
कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, सगळे एका ईश्वराची लेकरं आहोत. आणि जी माऊली आहे, जी केंद्रस्थानी आहे, विठोबा माऊली, त्या विठ्ठलाला आपण आपला हा देह, आपले हे विचार, आपली ही भक्ती समर्पित करायला पाहिजे. हा एक दृष्टांत संतांनी दिलेला आहे. संत म्हणतात, संत काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया, दंभ, लोभ, हे जे काही षडविकार माणसांना, या षडविकारांनी, या षडरिपुनी माणसाला जे काही गुरफटलेलं आहे, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. म्हणून सकारात्मक पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. जो सकारात्मक पद्धतीचा अवलंब करतो त्याची उत्तरोत्तर प्रगती होते, आणि जो नकारात्मक पद्धतीचा अवलंब करतो त्याची अधोगती, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. हा संतांनी दिलेली ही फिलॉसॉफी आहे. संतांनी हे दिलेलं आपल्याला एक अभिवचन आहे. आणि संतांनी आपल्याला हे जे शिक्षण दिलेलं आहे, त्या शिक्षणाच्या जोरावरती समृद्ध महाराष्ट्र लोकपरंपरेमध्ये, लोकधाटणीमध्ये आज उभा आहे. ज्या पद्धतीने विधिनाट्य, भक्तिनाट्याचा आपण विचार करतो, त्याच पद्धतीने आपण तमाशासारख्या निखळ रंजनासाठी उदयाला आलेल्या लोकनाट्याचा सुद्धा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये, सत्यशोधकी जलशांमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंपासून ते अनेक लोककलावंतांनी या तमाशाचा अवलंब करून एक परिवर्तनवाद किंवा एक दिशा देण्याचं काम तमाशाच्या माध्यमातून केलेलं आहे. तमाशा म्हणजे काय फक्त आचकट विचकट बोलणे नव्हे, तर तमाशा फक्त रंजन आणि निखळ रंजन करणे. परंतु हाच तमाशा पूर्वी आख्यानक लावणीच्या रूपात होता. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये या तमाशाने बाळसं धरलं. म्हणजे पेशवाईमध्ये जे राजश्री असलेले जे शाहीर होते, जे कवी होते, मग राम जोशी असेल, प्रभाकर असेल, अनंत फंदे असतील, सगनभाऊ असतील, यांचा तमाशा शनिवारवाड्यात होत होता. पण शनिवारवाड्याच्या बाहेरसुद्धा परसराम आणि धोंडा महाराजसारखा तमाशा हा चालूच असायचा. आणि हे केवळ आध्यात्मिक स्फुटक पदं गाणारे, कारण हे कीर्तनकारही होते, हे तमाशात कवन करणारे शाहीरही होते. या शाहिरांच्या नंतर शाहीर हायबती घाटगे, पुसे सावळीकर असतील, सातू हिरू कौलापूरकर असतील, भाऊबापू मग नारायण गावकर असतील, त्याच्यानंतर दगडू साळे शिरोलीकर असतील, दत्तोबा तांबे असतील, दगडूबा तांबे असतील, भाऊ फक्कड उर्फ भाऊ मालोजी भंडारे असतील, किंवा शाहीर पठ्ठे बापूराव असतील, ते आत्ताच्या ज्ञानोबा उत्पादांपर्यंत. म्हणजे या सगळ्या शाहिरांनी जी काही शृंगारिक रचना, जी काही कवनं केलेली आहेत, ही कवनं श्रीकृष्णाला केंद्रस्थानी ठेवून, गणेशाला वंदन करून, गणाच्या रूपाने, गवळणींच्या माध्यमातून आपल्या रचना या शृंगारिक, भेदिक, विप्रलंब शृंगारिक अशा पद्धतीच्या मांडलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला कलगीतुऱ्याची खूप मोठी परंपरा पाहायला मिळते. त्यातून अध्यात्म आपल्या समोर आपल्याला दिसतं. म्हणजे तमाशाने जेव्हा बाळसं धरलं, तमाशा जेव्हा पूर्णत्वाकडे आला, तेव्हा त्याचा एक घटक झाला. म्हणजे तमाशात गण कसा आला, तमाशात गवळण कशी आली, तमाशामध्ये बतावणी कशी आली. म्हणजे परसरामाचा शिष्य भवानी तेली हा जेव्हा बडोद्याला गेला आणि बडोदा प्रांतामध्ये थोडीशी मराठी मिश्रित गुजराती भाषा बोलली जाते, त्यावेळेला गुज्जू मराठी भाषेंचा ही आदानप्रदानता तिथे व्हायला लागली. आणि त्या भवानी तेल्याने तिथे राणीसाहेबासमोर राजदरबारामध्ये गुजराती आणि मराठी भाषेमध्ये तमाशा केला आणि तिथे विनोद निर्माण झाला. आणि त्या विनोदालाच बाता मारणे किंवा बतावणी असं एक नाव मिळालं. त्याचा पहिला जो जनक आहे, पहिलं जनकत्व जे कुणाकडे जातं ते भवानी तेल्याकडे जातं. कारण भवानी तेल्याला पायातला तोडा आणि बाकेलाल ही पदवी बडोदे सरकारमध्ये त्या काळात मिळाली होती. अशा पद्धतीचा एक एक घटक जोडला गेला आणि सर्वांग सुंदर तमाशा हा जन्माला आला. त्यानंतर पठ्ठे बापूरावांचे समकालीन शंकर वाघोलीकर असतील किंवा भाऊ फक्कड असतील, या लोकांचे सवाल जवाब, कलगीतुरे हे झडत असायचे, याच्या फायरी होत असायच्या, झडती होत असायच्या. आणि त्यातून ते एक वेगळ्या प्रकारचा संदेश आणि लोकांना मनोरंजन हे देत असायचं. म्हणून ज्या पद्धतीने भाऊ फक्कडांनी स्वतःचा तमाशा बंद केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, सत्यशोधकी जलशाच्या धाटणीचा आंबेडकरी जलसा सुरू केला. आणि त्यामध्ये मग केरुबा घेगडे, हरिहरराव सोनुले, शाहीर पतत पावनदास, केरुबा गायकवाड, भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, ते आता आमच्यापर्यंत आलेले जे काही नवीन कलावंत शाहीर आहेत, या सगळ्या शाहिरांनी त्याचा एक अवलंब करून उद्बोधनाचा आणि प्रबोधनाचा मार्ग अवलंबला आहे. आणि या तमाशाचं योगदान तिथे राहिलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठेंनी तर आपल्या लालबावटा कलापथक किंवा अमर कलापथकाच्या माध्यमातून उभं रान त्यांनी पेटवलं होतं. त्यांनी तमाशातला गण घेतला, त्यांनी तमाशातली मावशी घेतली आणि वगनाट्य घेतलं आणि याचा ढाचा घेऊन
त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्यात दना गवाणकर, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, चंदू भराडकर, कृष्णकांत जाधव, शाहीर लीलाधर हेगडे अशी मोठीच्या मोठी जी फळी होती यांनी त्यावेळेला कम्युनिस्ट चळवळीमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन केलं आणि या लोककलेचा वापर करून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. मला इथे व्यक्त होण्यासाठी आपण जी संधी दिली सर, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद सर. लोककलांनी, परंपरांनी समाजाचे प्रबोधन, उद्बोधन आणि मनोरंजन केले आहे. खरोखरच या लोकपरंपरा संस्कृती जपणूक करणारे महत्त्वाचे अंग आहे. ग्रामस्थ देवतांच्या पूजनातून परंपरांची जपणूक कशी केली जाते, त्याचबरोबर लोकसाहित्याचा आणि लोकपरंपरांचा उदय कसा आणि का झाला याविषयीचे आपले भाष्य पुन्हा लोकसाहित्य आणि परंपरांकडे आकृष्ट करणारे आहे. या परिसंवादात आपण सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सहकार म्हणजे काय? जिथे मदतीचं ओझं वाटत नाही तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गाव सक्षम बनतो तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा. उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. शिखर सक्षम सहकाराचं. परिसंवादातील पुढील विषय आहे लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती यांचा मानवी सभ्यतेच्या जडणघडणीतील सहभाग. आणि वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे. श्री चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन BA पदवी प्राप्त केली, तर संगीत विषय घेऊन MA केले आणि भक्तिसंगीत व नाट्यसंगीत यावर ते PhD करत आहेत. संगीत शिक्षणाचे मार्गदर्शन त्यांना मुकुंद बुवा गोखले, पित्रे बुवा, पंडित आगाशे बुवा, शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पंडित विजय बक्षी, ऋषिकेश बडवे अशा अनेकांकडून लाभले. नाट्यप्रयोगांसाठी त्यांनी नाट्यगीत गायनाचे विशेष मार्गदर्शन प्रसिद्ध ऑर्गन तपस्वी श्री राजीव परांजपे यांच्याकडून घेतले. शालेय वयापासून ते आजवर गेली 40 वर्षे बुवा संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. शाकुंतल, सौभद्र, मानापमान, शारदा, कान्होपात्रा, ययाती देवयानी अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे. या परिसंवादात आपले मनापासून स्वागत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. या विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या विश्व मराठी संमेलनामध्ये परिसंवादात मला आपले विचार मांडायची यांनी संधी दिली, याबद्दल परिषदेचे मनापासून आभार. माझा विषय असा आहे, मुख्य परिसंवादाचा विषय आहे लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि मराठी समाज. आणि यामध्ये त्याचा एक उपविषय घेऊन मी आपल्याशी बोलणार आहे, ते म्हणजे लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकसंस्कृती या सगळ्याचा मानवी सभ्यतेच्या जडणघडणीमध्ये काय सहभाग झाला, या विषयावर बोलायचं आहे. खरंच लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकसंस्कृती हे शब्द आपण नित्य ऐकत जरी असलो तरी याची निश्चित अशी व्याख्या करणं खूप अवघड आहे. कारण लोकसाहित्य याचा विस्तार इतका प्रचंड आहे. लोकसाहित्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या
मातृभाषेमध्ये, परिभाषेमध्ये, प्रांतिक भाषेमध्ये येणाऱ्या काही म्हणी असतील, काही लोककथा असतील, त्याच्याबरोबर येणारी काही लोकगीतं असतील, या सगळ्याचा एकत्र संकलनात्मक भाग लोकसाहित्यामध्ये येतो. म्हणजे नुसतं लोकसाहित्याचं एक ओझरतं स्वरूप आपल्याला दाखवलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की ती किती मोठं प्रकरण आहे. आता म्हणी याच्याबद्दल बोलायलाच नको. मराठी भाषेतल्या म्हणी ह्यावर सुद्धा 300 पानी पुस्तक आहे. त्याच्यानंतर लोककथा जर म्हणाल तर आपल्याकडे येणारं पंचतंत्र आहे, जातक कथा आहे, विक्रम वेताळे, सिंहासन बत्तीशी आहे, चातुर्मासातल्या कथा आहेत. इतक्या सगळ्या कथांचा त्याच्यामध्ये एकूण अंतर्भाव होतो. लोकगीतं म्हणाल तर नित्य चालणारी लोकगीतं कोणती आहेत? तर आपल्या जात्यावरच्या ओव्या आहेत, शेतकऱ्यांची गाणी आहेत, धनगरांची गाणी आहेत, स्त्री गीतं आहेत, कोळी गीतं आहेत, आदिवासींची गीतं आहेत. याच्यामध्ये पुन्हा आणखीन पोटविभाग आहेत. सणासुदीला होणारी गाणी आणखीन वेगळी आहेत. ज्याच्यावर संत वाङ्मयाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे अशा तऱ्हेचे वासुदेव, वाघ्या, मुरळी, गोंधळी, पोतराश, भारूड करणारे यांची एक परंपरा आहे. ऐतिहासिक लोकसंगीताच्याकडे गेलं तर त्याच्यामध्ये शाहिरी आणि त्याच्याबरोबरीने येणारा पोवाडा, लावणी, फटका इतक्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. ही फक्त लोकसाहित्याची व्याप्ती मी आपल्याला सांगितली, साधारण व्याप्ती. आता लोकपरंपरा याच्यामध्ये संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे घरामध्ये आलेले रीतिरिवाज, लग्नाच्या वेळेला किंवा घरातल्या काही विशिष्ट प्रसंगी पाळायचे जे काही नियम असतील, या लोकपरंपरा ज्याकडे आपण पहिल्यांदा खूप दुर्लक्ष केलं किंवा त्या फार जुनाट आहेत आणि जुनाट आहेत म्हणून त्या नकोशे आहेत, अशाही तऱ्हेचं एक विश्लेषण झालं. आणि परिणामतः नंतरच्या रोगराईमध्ये याच सगळ्या स्वच्छतेच्या नियमाच्या किंवा अंतर राखण्याच्या परंपरा ह्या सातत्याने उपयोगीच आहेत हे नंतर आपल्या लक्षात आलं. अर्थात लक्षात येऊनसुद्धा आता ते आणखीन किती वेळ पाळलं जाणार आहे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपली संकटसमयी असलेली स्मरणशक्तीसुद्धा काही वेळेला क्षीण होते आणि पुन्हा सुखाचे दिवस सुरू झाले की पुन्हा अनास्थेकडे किंवा अयोग्य वर्तनाकडे माणूस वळायची शक्यता असते. पण किमान आपल्या परंपरेनं आलेल्या काही स्वच्छतेच्या खुणा आहेत त्या जरी सांभाळल्या तरी खूप आहे. आणि हे लोकसाहित्य, या लोकपरंपरा याच्यातून घडत असलेली पुढची लोकसंस्कृती आहे. तेव्हा विषयाचा एकूण आवाका खूप मोठा आहे. पण तरीसुद्धा यातलं एक ओझरतं धावतं दर्शन आपल्या मानवी सभ्यतेच्या, आपल्या मानवी चांगुलपणाच्या, एक उत्कृष्ट मनुष्य असं घडवण्यामध्ये यांचा किती वाटा असतो, कितपत वाटा असतो. खरं म्हणाल तर प्रचंड वाटा असतो असं आपल्या लक्षात येईल. अगदी पहिली सुरुवात मी साध्या आपल्या भाषेतल्या म्हणींपासून करतो. मी आधीच सांगितलं याच्यावर 300 पानी पुस्तक आहेत. 1-2 म्हणी पाहू की आपण. 1-2 म्हणी जर नुसत्या वापरल्या गेल्या तर मजा नाही. नवीन पिढीला कळण्यासाठी त्याचा अर्थसुद्धा जर सांगितला तर आज त्या विद्यार्थ्याला, त्या आपल्या भाषेतल्या पुढच्या युवकाला त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक वर्षामध्ये उपयोगी पडतील असं तत्त्वज्ञान एका छोट्याशा म्हणीनं आपण सांगत असतो. खेडेगावामध्ये सातत्याने अशी एक म्हण होतीच, बैल गेला झोपा केला असे म्हणायचे. आता बैल गेला झोपा केला म्हणजे काय? तर इथे झोपा या शब्दाचा अर्थ आहे गोठ्याचं दार. जिथे गाई बैल बांधले जातात त्या गोठ्याला जे दार असायचं पूर्वी त्याला झोपा असा शब्द होता. म्हणजे या पठ्ठ्यानं गाई गुरं आपल्या गोठ्यात बांधली, त्यांच्याकडं नीट लक्ष दिलं नाही, त्यातले सगळे गुरं निघून गेली आणि नंतर ह्यानं दार करायला टाकलं. म्हणजे ज्या वेळेला जे करायला हवं होतं ते केलं नाही, संकट येऊन गेलं आणि आता तो जागा झाला. संकटानंतर जागा होऊन फारसा मजा नाही, आधीच जागा झालास तर जास्त छान होईल. हे जीवनविषयक तत्त्वज्ञान किती सहजपणे सांगून गेलेत या ठिकाणी आपले पूर्वज. आणि किती सोप्या भाषेमध्ये की तहान लागली की विहीर खणतोस काय रे असं म्हणायचे. म्हणजे मला माझ्या आयुष्याचं निश्चितपणे नियोजन खूप चांगल्या तऱ्हेनं केलं पाहिजे आईवडिलांच्या, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्या नियोजनाप्रमाणे मी आधीपासून सगळी अतिशय उत्तम तयारी करून ठेवली पाहिजे. आग लागल्यावर किंवा तहान लागल्यावर विहीर खणल्यावर काय उपयोग रे? साध्या म्हणीसुद्धा माझ्या जीवनातलं निश्चित मला मार्गदर्शन करतात. गीतांच्याकडे थोडंसं गेलं तर गीतं, नित्यगीतं जी होती जात्यावर रोज दळायला लागायचंच.
पायलीचं दळायचं, पायलीचं मळायचं, पायलीचं तळायचं, सगळ्यांनी गळायचं, पण कोणाला नाही काढायचं, अशी आपल्या सगळ्या गावातली रीत. असं जात्यावर दळत असताना एवढं पायलीचं दळायचं म्हटल्यानंतर नुसती घरघर कशाला आहे का? आपोआप ती स्त्रीगीतं जन्माला आली. त्यांच्या मनातली जी सासरबद्दलची भावना, त्यांच्या मनातली जी माहेराबद्दलची भावना, आपल्या सासर माहेरी असलेल्या ज्या उपासना आहेत, जी दैवत आहेत, जे उत्सव आहेत, त्यांच्याबद्दल त्यांची असलेली भावना, या सगळ्या भावना आपोआप त्या ओवीतून व्यक्त व्हायला लागल्या. आणि आपल्या मनाशी गुणगुणणं असंही ते आलं. आणि समजा ह्या जात्यावर दळत असताना माझी छोटीशी लेक झोपेतनं पेंगुळलेली उठलेली माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली, तर तिलासुद्धा कळावं की बाई ग, हा संसार म्हणजे सोपा नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, हा उपदेश माझ्या पुढच्या पिढीला सहज जाता जाता मिळावा. अर्थात त्याचं गांभीर्य पालकांनी समजावून सांगायला हवं, हे तितकंच खरं. पण असं कानावर पडत तिच्या अंतर्मनामध्ये निश्चितपणे काही ना काही संस्कार तर होत असतील. नित्य होणारं शेतकऱ्याचं गाणं असेल. शेतीवरची सगळी कष्ट करून झाल्यानंतर आपल्या गुराढोरांच्या संगतीत नाचणं, आणि मला ज्यांनी मदत केली त्या बैलाबद्दलचं केवढं कृतज्ञ तत्त्वज्ञान. अरे ज्याच्याकडं या ढवळ्या पवळ्याची जोडी असेल, त्याला कोणा हवी तर हाती घोडी माझ्या राजार. हे जो शेतकरी त्याच्या गीतातून इतक्या मोकळेपणाने व्यक्त करायचा, बैलाला शेतकरी जे बोलतो त्याची भाषा कळेल का? तर निश्चितपणे आज सगळं जग असं सांगतं, कुठल्याही जनावराला त्याच्यावर प्रेम करणारा, त्याच्या संगतीत असलेल्या माणसाच्या बोलातली आणि हृदयातली सुद्धा भाषा कळते. त्यालासुद्धा त्याची कृतज्ञता लक्षात येते. धनगरांची गाणी आहेत, काय मौज आहे पहा. दिवसभर आपली मेंढरं चारून झाल्यानंतर सुद्धा त्यांची लोकर काढावी, ती लोकर द्यावी, गोधड्या कराव्यात, ह्या सगळ्या व्यवसायानंतर ते भगवंताचं संध्याकाळी स्मरण करतात. सुंबरानं मांडलं बा, सुंबरानं मांडलं, अशी धनगरांची नित्य गीतं आहेत. सुंबरानं हा शब्द मुळात स्मरण या शब्दाचं एक वेगळं रूप आहे, हे आपल्या लक्षात यायला असेल. पण खरंच सांगायचं तर दिवसभराचे हे काबाड कष्ट केल्यानंतर ज्याला फक्त कांदा भाकरी मिळाली आहे, असे धनगरसुद्धा ज्याच्या कृपेनं मला हे सगळं मिळालं, ती मेंढरं मिळाली, मला काही आयुष्य मिळालं, त्याचं संध्याकाळी स्मरण करण्यामध्ये मोठेपणा मानतात. आमची मुलं इतका प्रचंड 2-2 लाखाचा पगार असताना सुद्धा संध्याकाळी देवासमोर 5 मिनटं बसूनही उपासनेला सिद्ध होत नाहीत. अशा वेळेला वाटतं प्रामाणिक, प्रगत किंवा प्रामाणिक असलेला एक कृतज्ञ भाव, एक सभ्यतेतला कृतज्ञ भाव, हा त्या धनगरांमध्ये अधिक का माझ्यामध्ये अधिक, त्या शेतकऱ्यांमध्ये मोठा होता का आज पुढारलेल्या माझ्यामध्ये मोठा आहे? मोठा गहन विषय आहे. प्रासंगिक सण असतील, कोळ्यांची सुद्धा एकविरा देवीची भजनं असायची, त्याच्यावरती त्यांचं नृत्य असायचं. समुद्राला नारळ द्यायचा आहे का? हे मासे समुद्रानं दिले म्हणून मी त्याचा कृतज्ञ आहे, मी दुसरं काही देऊ शकत नाही. त्या तीरावर उभे असलेल्या त्या नारळाच्या झाडांपैकी एखादा नारळ देऊ शकतो. ही त्या कोळ्याच्या सुद्धा जीवनामध्ये असलेली कृतज्ञता, ही माझ्या जीवनामध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीसुद्धा जर नसेल, पालक दिनाच्या दिवशीसुद्धा जर नसेल, तर मग कोण पुढारलेलं? असा प्रश्न तुम्ही आम्ही अंतर्मनात स्वाध्याय म्हणून करू शकतो. कथा 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 किती कथा सांगाव्यात. साधी पंचतंत्रातली ससा कासवाची गोष्टसुद्धा, फार घाईनं पुढे गेलास, विश्रांती घेण्यामध्ये वेडेपणा केलास तर कासव जिंकलं तू मागे राहशील बरं, हे तत्त्वज्ञान आम्हाला शिकवून जाते. आणि कोणी आपल्यावर जुलूम जबरदस्ती करत असेल तर त्याच सशाची कथा त्या वाघाला विहिरीमध्ये त्याचंच प्रतिबिंब दाखवते. दुसरा वाघ आलाय बाबा, आता काय करतो? आणि त्या वाघाची भीती दाखवून, त्या वाघाची लालूच दाखवून पहिल्या वाघाला विहिरीमध्ये पाडते. ह्या सगळ्या चातुर्याच्या कथा, ह्या सगळ्या आपल्या आयुष्यामधल्या चातुर्यासाठी आवश्यक असलेल्या कथा ह्या लोकसंस्कृतीनं आपल्याला दिल्या, परंपरेनं आल्या. याचे निश्चित कोणी लेखक नव्हते, पण एक राजा होता, एक आटपाट नगर होतं, एक राजाला आवडती बायको होती, नावडती बायको होती. मग त्याचं वागणं असं असून सुद्धा नावडतीची जी मुलं होती त्यांनी राजाला आवश्यक असलेलं चांगलं काम कसं केलं, अशा किती कथा सांगाल. तेव्हा राजांनी माझ्या आईला नावडती ठेवली म्हणून राजावर सूड घेण्यापेक्षा
या राजाचं, या राज्याचं कल्याण करून मी माझं महत्त्व कसं वाढवेन, हा संस्कार या साध्या साध्या लोककथांनी सुद्धा आम्हाला दिला. आपण अजून थोडा विषय सीमित करण्यासाठी, ज्यावर संत संप्रदायाचा किंवा संतांच्या वाङ्मयाचा प्रभाव पडला अशा तऱ्हेचे आपले लोकसंस्कृतीतले अनेक लोकसेवक पाहू, ज्यामध्ये वासुदेव होता. आणि जो वासुदेव गाणं गात असताना गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी असं करत मोराची टोपी घालून, मोरपिसाची टोपी घालून, बासरी घेऊन, टाळ घेऊन नाचायचा. आणि हे नाचत असताना आपल्या पोरांना, त्याच्या भोवती आलेल्या लोकांना तो उपदेश करायचा की आपण कृष्णाचे सौंगडे, आम्ही बाळ बागडेजी, गाऊ नाचू आनंदे परी, पाहू त्याच्याकडे जी. म्हणजे जीवनामध्ये किती नाचा, आनंद करा, पण भगवंताला विसरू नका. देवाची आठवण ठेवा. त्याला काय आवडतं नाही आवडतं त्याच्यावर लक्ष द्या. याचबरोबरीनं आपल्या घरामध्ये आरोग्य पाळण्यासाठी का होईना आणि त्याग शिकवण्यासाठी का होईना तुळस असली पाहिजे. स्त्रीनं, पुरुषांनी, मुलांनी तुळशीचं वंदन केलं पाहिजे. तुळस वंदावी वंदावी अशा तऱ्हेची वासुदेवाची साधी गाणीसुद्धा आमच्यावर प्रचंड संस्कार करून जायची. जेव्हा गोंधळी आपल्या घरातला कुलाचार म्हणून लग्न कार्याच्या वेळेला किंवा आणखीन काही विशेष समारंभाच्या वेळेला चौरंग मांडून, त्याच्यावर चौक मांडून, हातामध्ये संबळ घेऊन, अंगरखा घालून, ती पगडी घालून, तुंटणं झांज घेतलेल्या आपल्या सगळ्या साथीदारांना एकत्र घ्यायचा. आणि तो त्या देवीचा गोंधळ मांडताना सुद्धा त्यानिमित्तानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये देवीची किती रूपं आहेत ही आपल्या पुढच्या पिढ्यांना कळायची ना, भूगोलसुद्धा कळून जायचा. आणि याचबरोबरीनं एक साधा, छोटा, सोपा उपदेश आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत ते पोचवायचे की आम्ही गोंधळी गोंधळी, अंबा मातेचे गोंधळी. पण हे सगळे गात असताना, तो पोत पाजळून नाचत असताना तो सांगायचा, अरे काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखमाईच्या वरा. म्हणजे कुठला बकरा मारायचा आहे? आपलं कुठलं तरी बकरू घ्यायचं आणि देवापुढं बळी द्यायचं. या अंधश्रद्धेला कोणीच नाही खतपाणी घातलं. ती वेडी श्रद्धा राहिली लोकांची. पण याला संत साहित्यापासून लोकसाहित्यातल्या या सामान्य लोकांनी सुद्धा, सामान्य कसं म्हणायचं, ही मोठी असामान्य माणसं, शिक्षक माणसं, यांनी सुद्धा सातत्याने विरोध केला. अरे तुला बळीच द्यायचा आहे ना देवीसमोर, तर तुझ्या मनातली जी अकारण प्रचंड नको इतकी दुसऱ्याला त्रास देणारी कामवासना आहे त्याचा बकरा मार ना. सगळ्यांवर वसवस करावी, क्रोध करावा, राग करावा, सगळ्यांचं वैर ओढून घ्यावं, असा जो तुझ्या मनामध्ये क्रोध नावाचा बकरा बसलाय, जो सातत्याने स्वतःचं गुण गात बसतो, मॅ 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 म्हणजे मीच मोठा करत राहतो, अरे त्याला मार ना. कामक्रोध बकरा मारा आणि पूजा रखमाईच्या वरा, असं आम्हाला गोंधळी शिकवतोय. पोतराज अंगावरती आसुडाचे फडाफड फटके मारून आमच्यामधलं शौर्य जाग करतो. आज दुर्दैवानी वासुदेव असो, पोतराज असो, ही माणसं रस्त्यावरती भिक्षा मागताना दिसली की मनाला यातना होतात. की हे लोकसंस्कृतीचे पायीक एकेकाळचे आमचे लोकशिक्षक होते. अतिशय उत्कृष्ट असलेली गीतं, उत्कृष्ट असलेला उपदेश, लोकपरंपरा यांनी आमच्यापर्यंत इतकी वर्ष सातत्याने पोचवल्यात. यांची भिक्षेकऱ्याची अवस्था जाऊन हे परत लोकशिक्षकाच्या ठिकाणी कशी जातील, याच्यावर खरंच तुम्हा मला गंभीरपणे विचार केलाच पाहिजे. अहो, तो पोतराज आम्हाला सगळ्या देवीच्या विविध रूपांमध्ये सुद्धा कशी एकरूपता आहे हे शिकवायला उभा आहे. त्या पोतराजाची गाणी आपल्याला सांगतात, नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तू साकार, पण घेऊन 10 अवतार केला दुष्टाचा संहार. पहा, नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तू साकार, इथं तो देवीचं रूप पाहतो. आणि घेऊन 10 अवतार केला दुष्टाचा संहार, इथं तो विष्णूंच्या बद्दलही बोलतो की अरे महाविष्णूंनी हे जे कार्य केलं ते त्यांनी त्यांच्या शक्तीचं वरदान त्यांना मिळालं, माझ्या या आदिमातेचं वरदान मिळालं म्हणून केलं. या मायेच्या वरदानाशिवाय ते परब्रह्मसुद्धा फार काम नाही करू शकत. म्हणजे या दोघांचं ऐक्य, या दोघांचं एकमेकांचं परस्पर असलेलं प्रेम संबंध किती सुंदर तऱ्हेनं सांगतो. अरे विष्णू असो, गणपती असो, सरस्वती असो, लक्ष्मी असो, सगळी एक की रे. ह्यातला हा मोठा का तो मोठा, ह्याच्यावर भांडणं करण्यापेक्षा या प्रत्येकाकडनं जो आवश्यक आहे तो गुण घे आणि मोठा हो. अरे दैत्यकुडी हिरण्यकश्यपू जन्मला आणि तेने तुझा भक्त गांजीला,
ते न पहावे तुझला, त्वा उग्र रूप धरिले, तेव्हा क्रोधे स्तंभ फोडूनी नरसिंह रूप धारण करूनी, दैत्यासी फाडूनी प्रल्हाद दिवटा बक्षलास, बये दारुघड बये दारुघड. असं शौर्य जागं करणारा आमचा पोतराज आहे. पण आम्ही या दैवतांच्या चरित्राबद्दल जे आवश्यक आहे ते गुण घेण्यापेक्षा त्या दैवतांच्या मोठेपणाबद्दल रंगरूपाबद्दल भांडत बसलो तर देवाला किती यातना होतात. त्या यातना आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तो कडाड आवाज करून तो आसूड मारत असतो. अरे ह्या यातना देवाला होत आहेत, नका भांडू, एकत्र राहा, छान राहा. वाघ्या मुरळी आम्हाला उपदेश देतात. माझ्या मल्हारीची जेजुरी, 9 लाख त्याला पायरी, कळस सोनेरी चमकतो वरी. माझ्या मल्हारीची ही रीत, तुमच्या मनात फुलविल प्रीत, त्याच्या पुण्यानं येते किरत, कडे कपारीत भरे इरसरी. असा माझा मल्हारी आहे. आणि या मल्हारीची कृपा घेतलीत तर पोरं रांगतील ओटीवरी. अशा तऱ्हेनं गोकुळ व्हील घराचं, पण माझ्या मल्हारीची आठवण ठेवा. इतके छान उपदेश करणारे कुलाचारामध्ये सुद्धा वाघ्या मुरळी आपल्यासमोर आपल्याला दिसतात. भारूड करणारे तर आहेतच, पण ह्या सगळ्यांनी आपल्याला सातत्याने समाजातल्या सभ्यतेचं, समाजातल्या कौतुकाचं, समाजामधल्या आचरणाचं काय प्रचंड मोठं योगदान दिलं आहे. संत साहित्याबद्दल तर बोलायला काही वादच नाही, कारण लोकसाहित्य किंवा लोकपरंपरा याच्यावर संत साहित्याचा हा प्रभाव आहेच. की भारुडकार जेव्हा सांगतो, अरे येडं लागले या लोकासी येडं लागले. तिळा तांदळाचे बाहुलं करतात आणि त्या बाहुल्याला म्हणजे कुठल्या तरी मूर्तीला नटवण्यामध्ये लय पैसे खर्च करतात. आणि समाजासाठी जे जिवंत जिथे जागते बिचारे अनाथ आहेत, जिथे जागते मायबाप आहेत, त्यांच्यावर प्रेम करत नाहीत, त्यांना माया दाखवत नाहीत. खरं लोकाला येडं लागलं. हे सांगणारे भारुडकार या लोकसंस्कृतीचे पाईक. यांचं खरंच तुम्हा मला ऐकलं पाहिजेच, यात संशय नाही. वायफळ असलेला खर्च, वेळेचा खर्च, पैशाचा खर्च बाजूला करून खरंच आपण आपल्या समाजातल्या या अनेक दुःखितांची दुःख दूर करण्यासाठी जर उभे राहिलो तर निश्चितपणे या सगळ्या लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा आपण काही सन्मान राखला असं म्हणता येईल. लोकपरंपरांमध्ये आपल्या वेशाचा अभिमान आहे, आपल्या भाषेचा आहे आणि आपल्याकडे चालणाऱ्या परंपरागत काही रीतिरिवाज, रूढी यासुद्धा सांभाळण्याचा अभिमान आहे. हातामध्ये बांगडी असावी, मंगल कार्याच्या वेळेला कपाळाला गंध असावं, कुंकू असावं, इतक्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा लोकपरंपरेमध्ये येतात. आणि या परंपरेच्या नियमानेसुद्धा माणूस सगळ्या जगात वेगळा म्हणून ओळखला जातो. असो, पण हे सगळं समाजासाठी आणि आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी कार्य करताना ते उपकार म्हणून करायचं नाही आहे. तर माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल या प्रत्येकामध्ये विठ्ठल बघायचा आहे. या प्रत्येकात भगवंत बघूनच मला म्हाताऱ्यांची काळजी घ्यायची आहे, यामधला भगवंत बघूनच मला अनाथांची काळजी घ्यायची आहे, माझ्या मुलांची काळजी घ्यायची आहे. आणि यातला भगवंत लक्षात घेऊनच यांच्यावरती वाईट संस्कार करणाऱ्या अनेक दुष्टांचा मला निपातही करायचा आहे. व्यवहार चातुर्य, घरातलं माधुर्य, अंगातलं शौर्य आणि सभ्यतेचे सर्व संकेत, वृक्षवेली ह्या सगळ्या आमच्या सोयऱ्या आहेत. असं निसर्गाचं रक्षण आणि पुढच्या इतिहासाचं रक्षण, इतकं प्रचंड मोठं शिक्षण आपल्याला या लोकसंस्कृतीतल्या लोकसाहित्याने आणि लोकपरंपरांनी आपल्याला दिलं आहे. अगदी धावता आढावा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मला घेता आला तेवढा मी आपल्यासमोर मांडला. पण याच्यामुळे आपलं कुतूहल जर जागं झालं असेल तर आपण निश्चितपणे या लोकपरंपरांचा, लोकसाहित्याचा थोडा आणखीन अभ्यास नक्की वाढवा, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो पोचवा. आणि एक ह्या भाषेनं आणि या परंपरा संस्कृतीच्या अभ्यासानं, नुसत्या दर्शनाने सुद्धा एक विलक्षण तेजस्वी मराठीपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये येणार आहे. तेव्हा या विश्व मराठी संमेलनामध्ये हे तेजस्वी मराठीपण पुढच्या पिढीपर्यंत येण्यासाठी हा एक वेगळा विषय मला देऊन काही माझे विचार, काही माझा अभ्यास आपल्यासमोर व्यक्त करण्याची एक गोड संधी मिळाली. कीर्तनाच्या माध्यमातून हे विचार सातत्याने आम्ही सगळ्यांच्या समोर मांडत असतोच, पण मी हेतुपुरस्सर कीर्तन हा विषय या ठिकाणी थोडा बाजूला ठेवला. तो संत साहित्याचा विषय, फक्त लोकसाहित्याने सुद्धा तुमच्या आमच्या मनावर केलेले संस्कार यथाशक्ती आपल्यासमोर मांडले. आपण हे सगळे ह्या परंपरा पुढल्या पिढीपर्यंत पोचवाव्यात आणि चालू ठेवाव्यात, एवढीच आपल्या चरणाशी विनम्र प्रार्थना आहे. नमस्कार. धन्यवाद आफळे सर. तुमचे भाषण ऐकून
संस्कृती कशी सगळ्या स्तरांमध्ये मुरलेली असते हे लक्षात आले. लहान लहान रीतिरिवाजांपासून म्हणींपर्यंत, लहान लहान रीतिरिवाजांमधून म्हणींमधून खरोखर आपल्याला जीवन नियोजनाचे मार्गदर्शनच मिळत असते. प्रामाणिक कृतज्ञ भाव हा गरिबांमध्ये अधिक की पुढारलेल्या माझ्यामध्ये अधिक, ही अंतर्मुख करणारी गोष्ट आपण सांगितली. या परिसंवादामध्ये आपण आलात आणि आपले विचार मांडले, याबद्दल खूप खूप धन्यवाद. परिसंवादातील पुढचा विषय आहे कला, संस्कृती आणि परंपरांच्या उपयोजनातून निरंतर आर्थिक संसाधनांची निर्मिती. यावर आपल्याशी बोलणार आहेत ॲडव्होकेट अपर्णा पाटील. अपर्णाताई व्यवसायाने वकील असल्या तरी सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य त्या करीत आहेत. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासनासाठीही त्यांनी काम केले आहे. सर्जनोत्सव या खानदेश संस्कृती, भुलाबाई, भोंडला, हातगा याविषयीच्या इतिहास आणि माहिती देणारे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अपर्णाताई, आपले या परिसंवादात खूप खूप स्वागत. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित या परिसंवादात संस्कृती, कला व परंपरांच्या उपयोजनातून निरंतर आर्थिक संसाधनांची निर्मिती हा विषय मला आज या परिसंवादासाठी आयोजकांतर्फे देण्यात आलेला आहे आणि तो विषय आपल्यासमोर मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाची संस्कृती आणि कला याच्या योगदानातून ठरत असतो. तिथली मूल्य, प्रथा, परंपरा यातून ते प्रदर्शित होत असतं. देशाच्या आर्थिक, सामाजिक किंवा अन्य गतिविधीतही संस्कृती, कलात्मकता, रचनात्मकता इत्यादीचा समावेश असतो. विविधतेने नटलेली आपली ही भारतभूमी या संस्कृती परंपरेत कायम अग्रस्थानी आहे. भारत देशाच्या याच संस्कृती परंपरेतून भारताच्या एकात्म जीवनाचं दर्शन घडत असतं आणि म्हणूनच भारताला विश्वाची जननी म्हटलं जातं. विश्व में गुंजे हमारी भारती अशी ही भारतीय संस्कृती, या संस्कृतीने जगाला खूप काही दिलेलं आहे. आनो भद्रा कृत्व संतु विश्वतः असं म्हणत भारतीय संस्कृतीने जे जे चांगलं ते ग्रहण करत आपल्या कला परंपरांचा विकास आजवर केलेला आहे. ही संस्कृती म्हणजे तरी नेमकं काय? ही संस्कृती म्हणजे सुविचारांचा अन्यस्यूत वाहणारा झरा आणि आपलं मानवी जीवन म्हणजे या झऱ्यात सतत प्रवाहित राहणारं पाणीच. या पाण्याला एका जागेवी तुंबवून न ठेवता, त्याचं डबकं न होऊ देता ते प्रवाहित राहण्यासाठी प्रयत्न करणारी आणि ह्या समृद्धीचा वारसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित करायला उपयोगी ठरणारी ती आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा. परमेश्वर हाही उत्तम कलाकारच आहे आणि परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे आपण मानव. हा मानव सर्वोत्कृष्ट शिखरावर विराजमान व्हावा यासाठी ऋषीमुनींनी निर्माण केलेली आचार पद्धती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. या संस्कृतीचे दोन रूप आहेत. एक डोळ्यांना दिसणारं म्हणजे स्थूल वस्तुरूप, तर दुसरं ज्ञानेंद्रियांना जाणवणारं म्हणजेच माणसाने जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत, परंपरा. व्यक्ती जन्माला आल्यापासून एका परंपरागत वस्तुरूप संस्कृतीने वेढलेली व अव्यक्त पण दृढ अशा सामाजिक परंपरेत गुरफटलेली असते. संस्कृतीच्या आध्यात्मिक भागात धर्म, नीती, कायदा, विद्या, कला प्रावीण्य, वाङ्मय असे अनेक प्रकारचे मानवी सद्गुण आणि शिष्टाचार यांचा अंतर्भाव असतो. संस्कृती आणि शिष्टाचार याचा विचार करताना अनेकदा गल्लत होताना दिसते. खरं तर संस्कृती आणि कल्चर, ज्याला शिष्टाचार म्हटलं जातं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
चांगले कपडे परिधान करणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं हे कल्चर होऊ शकेल, हा शिष्टाचार होऊ शकेल, पण ही संस्कृती मात्र नाही. हे संस्कृतीचं अंतर्रूप आहे. संस्कृतीला अध्यात्माची जोड असते. संस्कृती समाजाची असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा वेळप्रसंगी ती लयही पावते. पण कोणतीही व्यक्ती कोणत्याही संस्कृतीचं स्वरूप पूर्णांशाने दाखवू शकत नाही. संस्कृतीला व्यक्ती निरपेक्ष असं एक वेगळंच पण स्वतंत्र जीवन असतं. अशा अनेक कलांनी, संस्कृतींनी, परंपरांनी समृद्ध असा आपला हा भारत देश आहे. अगदी छोट्या छोट्या परंपरांतून या गोष्टी प्रदर्शित होत असतात. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला. भारताच्या वेगवेगळ्या भागात, प्रांतात रांगोळीचं वैविध्य दिसून येतं. कधी ती कोलम असते, कधी ती पानाफुलांची नक्षी असते, कधी ती संस्कार भरतीने रेखाटलेली मोठी विशाल अशी सजावट असते, कधी ती पिठाची असते, कधी ती धान्याची असते. अशा अनेकविध पद्धतीने रांगोळी साकारली जाते. ही रांगोळी पुसली जाणार आहे हे माहीत असूनही त्यात सुबक रंगांची सजावट करून ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा प्रयत्न प्रत्येक कलाकार करत असतो. ही छोटीशी रांगोळी ही आज अनेकांना अर्थार्जनासाठी सहाय्यभूत ठरलेली आहे. आज अनेक व्यक्ती ह्या रांगोळीच्याच मदतीने आपलं जीवन कंठीत आहेत. अनेक प्रकारचे प्रशिक्षण वर्ग, यूट्यूब चॅनल्स फक्त रांगोळीचेही आपल्याला बघायला मिळतात. शब्द, ध्वनी, रंग, मृत्तिका इत्यादी माध्यमांच्या द्वारे मानवी मनातील संचित अनुभव कलाकारात जागृत होतात. कलेच्या अनुभूतींची मुख्य सामग्री रसिकाच्या हृदयात असते. माध्यम हे विजेच्या बटनासारखं असतं, फक्त क्लिक व्हायचा अवकाश. ते हृदयाच्या महालात चैतन्याच्या प्रकाशाचा झोत मोकळा करण्यास उपयोगी पडतं. एखादा स्थूल पाषाणावर एखादा मूर्तिकार आपल्या कोरीव कामाने सुंदर नक्षी रेखाटतो, पाषाणाचं सुंदर मूर्तीमध्ये रूपांतरित करतो. आपल्या अंतःकरणाचे सूक्ष्म भाव तो त्या लहानशा कागदावर, दगडावर टाकत असतो. टीचभर कागदावर चित्रकार महान सागराचं, विशाल आकाशाचं दर्शन आपल्या कुंचलतेच्या किमयेने घडवत असतो. पाककला. पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची एक कला, आपण शास्त्र म्हणूया. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पाहायला मिळतात. निरामिष म्हणजे शाकाहारी, सामिष मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात. आज या पाककलेनेही अनेक सुगरणींना अर्थार्जनासाठी मदत करत पैसा कमवण्याचं साधन उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला एखादा पदार्थ येत नसेल, जमत नसेल तर आपण लगेच युट्यूबवर सर्च करतो आणि त्याचे ढीगभर व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेकविध संधी आपल्याला या कलेने उपलब्ध झालेल्या आहेत. राजस्थानातली कठपुतली ही लोककला. हीच कठपुतली म्हणजे बाहुल्यांचा खेळ राजस्थानात अनेकांचं उपजीविकेचं साधन बनली आहे. कला जोपासतानाही आपण अर्थार्जनही करू शकतो याचं प्रत्यय या सर्वातून घडत असतं. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारे रामलीला सादर केल्या जातात. अनेक ठिकाणी बोलक्या बाहुल्यांचे खेळ आयोजित केले जातात. भारतातल्या मध्य प्रदेशाच्या भूमीने कालिदास, तानसेन सारखे महान कलाकार, साहित्यकार घडवलेले आहेत. याच भूमीवर अनेक गायक, कला, संस्कृतीचे विद्वानही झाले आहेत, ज्यांनी आपल्या कलेतून, संस्कृती व कलेच्या संवर्धनातून, जतनातून
खूप मोठे कार्य आपल्या समोर ठेवलेलं आहे. या सर्व संस्कृती परंपरांच्या जोपासनेतून संवर्धनातून साध्य काय होतं असा प्रश्न मनात येतो. त्यावेळेला उत्तर मिळतं, पहिलं उत्तर मिळतं ते म्हणजे मानसिक समाधान, परमानंद, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि याच परमानंदासोबत मिळत असते ते अर्थार्जन. कलेच्या उपासकांच्या मनात सांस्कृतिक अधिष्ठानांची स्पष्टता असली की तो आपल्या कल्पकतेने कलेच्या जोपासनेतून साधनेतून खूप काही मिळवू शकतो, प्रकट करू शकतो. मग एखादा लेखक उत्कृष्ट साहित्य निर्माण करतो, एखादा कवी सुंदर काव्य करतो, एखादा शिल्पकार सुंदर शिल्पकृतींचं निर्माण करतो, एखादा चित्रकार सुबक चित्र रेखाटतो, एखादा हस्तकलेतून सुबक सुंदर कलाकृती निर्माण करतो, एखादा गायक गाण्याचे कार्यक्रम करतो, तर एखादा कथाकार कहाणी सांगण्याच्या आपल्या कौशल्याचा उपयोग करून स्टोरी टेल सारखे ॲप विकसित करतो. आणि त्यासोबत उपजीविकेचे साधनही कलेच्या उपासनेतून हे सर्व कलाकार निर्माण करत असतात. ओडिसा सारख्या राज्यातील हस्तकला ही जीवन जगण्याचं साधन झाली आहे. सिक्कीम सारख्या दुर्बल भागात बांबूच्या वस्तूंपासून निर्माण झालेल्या वस्तू आज जगभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. मधुबनी आर्टने आज अनेकांचं मन मोहून घेतलंय. गुजरातची बांधणी कला, मातीची भांडी आज अनेकांचं आकर्षण स्थळ झालीये. लखनौची लखनवी वर्क, टेराकोटाचे शिल्प, अशा अनेक गोष्टी, विणकाम, भरतकाम, अशा अनेक कलातून अनेकांना अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि यापुढेही होणार आहेत. हे झालं कलेच्या बाबत. आपल्या अशा अनेक परंपराही आहेत की ज्या आपल्याला आर्थिक संसाधनांच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरलेल्या आहेत. पूर्वापार गायले जाणारे पोवाडे, भजन, अभंग, मंगळागौरीचे खेळ, कोकणातील जाखडी नृत्य, तमाशा, खडी गंमत, असे अनेकविध परंपरा, संस्कृती, कला आज पैसे मिळवण्यासाठी सहाय्यभूत झाले आहेत, साधन झालेले आहेत. कारण या सर्व गोष्टी शिकवण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत आणि शिकवण्यासाठीही अनेक लोक काम करीत आहेत. कीर्तनासारखा प्रकार आज अभ्यासक्रमाचा भाग झालाय. अभ्यासक्रमामध्ये करिअर म्हणून आज कीर्तनाचा विचार अनेक युवक तरुणही करत आहेत. प्रशिक्षण वर्ग, ॲप, चॅनल अशा अनेक माध्यमातून या कलाच्या प्रचार प्रसारातून आर्थिक संसाधनांच्या अनेकविध संधी उपलब्ध झालेल्या आहेत, होत आहेत आणि होत राहतील. फक्त गरज आहे आपल्यातील कला ओळखून या संधीचं सोनं करण्याची, आपल्या सांस्कृतिक परंपरा योग्य पद्धतीने मांडण्याचं कसब जाणून घेण्याची. विविध कला, परंपरा, संस्कृतीची ओळख करून देणारे अनेक पुस्तकं, अनेक साहित्य आज निर्माण झालेली आहेत. अनेक यूट्यूब चॅनल्सही विकसित होत आहेत, ज्याने फास्ट लर्निंग हा विषयही होत आहे आणि अर्थार्जन हा विषयही होत आहे. दोघी गोष्टी यातून साध्य होत आहे. माझंही नुकतंच सर्जनोत्सव नावाचं भुलाबाई भोंडला हादगा, जे महाराष्ट्रातील एक पूर्वापार चालत आलेली 300 वर्षापूर्वीची लोककला आहे, यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालंय आणि लवकरच त्याचं यूट्यूब चॅनलही विकसित होत आहे. या दोघी गोष्टी साध्य झाल्या आहेत. परंपरांची जोपासनाही झाली आहे, आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशही सफल झालाय आणि अर्थार्जनही सफल झालंय, अर्थार्जनही होऊ शकतंय. अशा अनेकविध कला, संस्कृती, परंपरांचा अभ्यास करून त्याचं जतन, संवर्धन करत असतानाच आपल्याला याच संस्कृतीने उपजीविकेची साधनही उपलब्ध करून दिलेली आहे.
आणि यापुढेही आपल्याला याचा उपयोग स्वतःला समृद्ध करण्यासाठी सर्व अंगाने, मानसिक, बौद्धिक, आर्थिक सर्व अंगाने समृद्ध करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला सहाय्यभूत ठरणार आहेत. फक्त गरज आहे ती या प्रवाही असणाऱ्या, चिरंजीव असणाऱ्या, प्रतिकात्मक स्वरूपात व्यक्त होणाऱ्या या संस्कृतीचं जतन करण्याची. विश्व मराठी परिषद आयोजित या संस्कृती विषयक संकल्पना आणि स्वरूप या परिसंवादात संस्कृती परंपरांच्या जोपासनेतून आर्थिक संसाधनांची निर्मिती हा विषय मांडण्याची संधी आयोजकांनी मला दिली. त्याबद्दल मी आयोजकांचे मनस्वी आभार मानते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. संस्कृती म्हणजे माणसाच्या जगण्याचा आधार, बदलती जीवन पद्धती आणि काळानुसार संस्कृती रूप पालटते. मनुष्य जन्मापासून संस्कृतीने वेढलेला असतो. मनुष्य, समाज, संस्कृती आणि देश यामध्ये एक समन्वय होतो आणि संस्कृती, कला, परंपरा यांचा विकास होऊन पर्यायाने देशाचा विकास होतो. हा विचार तुम्ही खूप छान मांडलात. संस्कृती, कला, परंपरा याकडे देशाच्या उन्नतीची माध्यमे म्हणूनच पाहायला हवे. हा तुमचा विचार महत्त्वपूर्ण आहे. कलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळू लागल्याने त्या कलांना स्वतंत्र व्यवसायाचा दर्जा मिळू लागला आहे. कलेमध्ये उद्योगाच्या ज्या संधी आहेत त्या जोखायला हव्यात, हेही तुम्ही सांगितलेत. आपण या परिसंवादामध्ये सहभागी झालात याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी सर्व परिसंवादातील सर्व वक्त्यांचे मनापासून आभार मानते. आजचे हे वैचारिक मंथन आपल्या सर्वांना निश्चितच भावले असेल. अशा प्रकारे आजच्या परिसंवाद सत्राचा समारोप होतो आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद. विश्व मराठी संमेलनातील सर्व कार्यक्रम तुम्ही पाहत आहात आणि ते तुम्हाला आवडत आहेत हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आमच्यापर्यंत पोहोचते आहे. यापुढील कार्यक्रम ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडतील, पण त्याआधी घेऊयात काही वेळाची विश्रांती. एकही कार्यक्रम चुकवू नका. पुढील सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. विश्व मराठी वाणी हे आमचे यूट्यूब चॅनल आणि नियमित अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.